प्रियाताई, वडील दिग्दर्शक असल्याचा फायदा झाला का तोटा झाला आयुष्यात? फायदा झाला ना. म्हणजे नाही, म्हणजे त्यांनी काही माझ्यासाठी चित्रपट वगैरे कधी बनवला नाही, पण वेळ पाळणं, शिस्तीत वागणं, शिस्तीत काम करणं, ह्या गोष्टी त्यांच्यामुळे मला कळल्या. आणि मुळात तर लहानपणापासून घरात फिल्मी वातावरण असल्यामुळे मला तसं काही फिल्मी इन द सेन्स की चर्चा तर होतेच ना, काय अभिनयाचं बाळकडू लहानपणापासून मिळालं? नाही, मी असं म्हणेन की मला डान्सचं बाळकडू मिळालेलं आहे. कारण माया जाधव माझी मामी, तिच्याकडे मी लहानाची खरं तर मोठी झाले, त्यामुळे लहानपणापासून डान्स बघून मी तिच्याकडे बघून मी डान्स शिकले. आणि अभिनय मी खूपच नंतर करायला लागले. म्हणजे बरं, तुम्ही 3 पिढ्यांमध्ये काम केलंय. म्हणजे तुमच्या वडिलांच्या दिग्दर्शनाची पिढी तुम्ही बघितली आहे, मग त्यानंतर मधला जो काळ होता तो 90s आपण म्हणू 80s तो बघितला, आणि आता सुद्धा अगदी रवी जाधव पर्यंत तुम्ही लोकांबरोबर कामं केलेली आहेत. तर काय वाटतं तिन्ही बद्दल तुमचं एक मत काय, टिप्पणी देण्यापत्नी एवढी मोठी नाही आहे अवधूत, पण तिन्ही जनरेशन्स मी एन्जॉय केलेत. त्यावेळेचे लोक जरा जास्त शिस्तीचे होते. म्हणजे नाना पळशीकर, मोहन कोठीवान, निळू फुले, आशा काळे, म्हणजे ह्या लोकांना मी बघितलेलं आहे काम. उषा चव्हाण, दादा कोंडकेंना सुद्धा बघितलेलं आहे. त्यांची किती दिवस चालायची शेड्यूल? आताच आपला 20 ते 25 दिवस. म्हणजे किती छान प्रश्न आहे हा, मला फार आवडला हा प्रश्न. पण आम्ही सुद्धा ना 30 दिवसामध्ये शेड्यूल कम्प्लीट करायचो. आणखीन गाण्यासाठी आम्ही 2 दिवस असायचे आमचे, प्रॉपर छान गाणी आम्ही करायचो. आता जे काय एका दिवसात गाणी संपवायचा जो काय सपाटा असतो ते म्हणजे काही आकलन होत नाही. पण हे जे असतात ना लोकांचं, म्हणजे एकाने सांगितले की माझं एक अमुक बजेट आहे, अरे त्याच्यामध्ये कशाला करतोस, मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये बनवून देतो, ही जी वृत्ती आहे, असं आता खूप बघायला मिळतंय बाबा. पण तेव्हा तसं नव्हतं. आणि गिरीश घाणेकर, NS वैद्य, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, असे खूप म्हणजे चांगले ज्यांनी खूप फिल्म्स केलेल्या आहेत. म्हणजे किशोर मिस्किन, कमलाकर तोरणे वगैरे, हे सुद्धा लोक की ज्यांना प्रॉपर नॉलेज होतं, म्हणजे तंत्रज्ञान, आणखीन एकंदरीत चित्रपटाचं, ते त्या लोकांचं काम करताना खूप मजा यायची. आजही टॅलेंटेड दिग्दर्शक आहेत, त्याच्यामधलं एक नाव किशोरी शहाणे. दिग्दर्शन म्हणजे आता तुम्ही स्वतः दिग्दर्शिका म्हणून ज्यावेळेला काम केलेलं आहे, तर त्यावेळेला पूर्वीचं काय काय मेंटेन करण्याचा प्रयत्न करता तुम्ही? नाही, चांगली गोष्ट म्हणजे इतक्या वर्षांचा जो ऍक्टिंगचा मला अनुभव मिळाला आणि इतक्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचा जो अनुभव मिळाला, त्यामुळे प्रत्येकातला बेस्ट गुण आपल्यामध्ये येतो. आपण विचार करतो त्याच्यावर की आपल्याला डेफिनेटली आपण चांगलं काय वाईट काय ओळखू शकतो. तर प्रत्येक दिग्दर्शकातला चांगला गुण आत्मसात करायचा प्रयत्न केला आणि तोच दिग्दर्शनात वापरण्याचा प्रयत्न केला मी. कारण हे झालं दिग्दर्शनाचं शिक्षण. डान्सचं शिक्षण घेतलं होतं का कोणाकडे कधी? नाही, डान्सचं कधीच शिक्षण असं नाही घेतलं. पण माझं एक नॅचरल ट्रेनिंग असं झालं की दुर्गा झाली गौरी हे डान्स फॉर्मॅटचा बॅले होता, क्लासिकल बॅले, आणि प्लस महाराष्ट्राची लोकधारा, शाहीर साबळ्यांचं लोकधारा होतं जे, त्याच्यातही मी काही शोज केले. त्यामुळे ते नॅचरल ट्रेनिंग झालं माझं. पण शिक्षण असं शास्त्रोक्त घेतलं असं नाही म्हणता येणार. असं नाही म्हणता येणार. नाही. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नांची. प्रियाजी, माझा आपणासाठी एक प्रश्न आहे की त्या काळामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेजी आणि आपली जोडी अतिशय हिट होती, पण आताच्या पिढीमध्ये कोणता असं नट आहे की लक्ष्मीकांत बेर्डेजींची झलक आपणास त्यामध्ये अतिशय प्रकर्षाने जाणवते? वाह, माय गॉड. नाही हो, लक्ष्मीकांत बेर्डेच होते. त्यांची जागा नाही कोणी घेऊ शकत. हां, पण मला मकरंद अनासपुरे खूप आवडतात. त्यांच्यामध्ये खूप तो एक हजरजबाबीपणा म्हणा किंवा तो एक उत्स्फूर्तपणा आहे त्यांच्यामध्ये. भरतमध्ये पण आहे. पण लक्ष्मीकांतची कंपॅरिझन त्यांच्याशी नाही होऊ शकत. उद्या काही वर्षाने मकरंद बद्दल पण म्हणू, भरत बद्दल पण म्हणू, की ते प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते, स्टाईल आहे. त्यामुळे असं नाही म्हणणं की लक्ष्मीकांत बेर्डेंची जागा कोणी घेऊ शकेल किंवा त्यांची झलक कुठे मला जाणवते. मला तरी असं नाही वाटत. माझा प्रश्न किशोरजींना, तुम्हाला हिंदी चित्रपटामध्ये काम करायला आवडतं की मराठी चित्रपटामध्ये? मी ॲक्ट्रेस आहे आणि जिथे मला चांगली भूमिका मिळेल, ज्यात मला माझी कॅपॅसिटी पूर्ण यूज करता येईल,
असे कॅरेक्टर्स ज्या भाषेत मिळतील, हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो किंवा भारतीय कुठली भाषा असो, मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. सगळ्या भाषा सेम आहेत माझ्यासाठी. कलाकार म्हणून मला जे चॅलेंज मिळेल ते स्वीकारायला मला आवडेल. पुढचा प्रश्न. प्रियाजी, नटरंग चित्रपटामध्ये तुम्हाला लावणी नव्हती हे तुम्हाला खुपतं का? हो, मला खूप खुपतो. आणि त्या सगळ्या म्हणजे त्या दोन्ही लावण्या करायची माझी खूप इच्छा. म्हणजे मी जर असते तर मी दोन्ही लावण्या केल्या असत्या, असं अगदी इथपर्यंत. पुढचा प्रश्न. प्रियाजी, तुमचा मुलगा अभिनेता होणार का? त्याला अभिनयाची आवड आहे का? माझ्या मुलाचं नाव अभिनय आहे आणि तो होणार, डेफिनेटली होणार. म्हणजे त्याचं पूर्णपणे त्या पद्धतीने तयारी चालू आहे. आता तो फक्त 14 वर्षाचा आहे, पण आणखीन एक 4-5 वर्षामध्ये तो येईल लोकांच्या समोर. आणि आता आमचा हा जो राऊंड आहे ह्याच्यामध्ये या राऊंडचं नाव मुख्य म्हणजे आहे दिल से. सगळे फोन आता बंद असतात, परंतु तुम्ही इथनं जे लावता फोन तो त्यांना समोर ऐकायला जातो. तुमच्यापैकी पहिलं कोण लावणार फोन? ठीक आहे, मी माझ्या आईला फोन लावू इच्छिते. ओके. हॅलो मम्मी, आय लव्ह यू. खूप मिस करते मी तुला. तू जर असतीस आज ह्या सगळ्या काळामध्ये तर डेफिनेटली माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडलं असतं. शेवटी आईची कसर, ती उणीव कोणी भरून काढू शकत नाही. पण तरीही तू दिलेली शिकवण, शांत राहून सगळ्या गोष्टींना सामना करायचा आणि स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायचं, पहिली प्रायोरिटी ती ठेवायची, हे मी नाही विसरले. चांगुलपणाही नाही विसरले. समोरचा माणूस कितीही वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायचं, हा ॲटिट्यूड मी तुझ्याकडून शिकले. कुठल्याही परिस्थितीमध्ये हसत खेळत राहायचं, ही शिकवण तुझी मी कधीही विसरलेली नाही. एक उत्तम अभिनेत्री बनण्याचा मी नेहमी प्रयत्न करते, तुझ्यासारखी डिग्निटी सांभाळण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करते. पण हे आता लोकांनी ठरवायचं की मी तशी झाले की नाही. पण मम्मा, तू ग्रेट होतीस. तुझ्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे ती तू मला देऊन गेलेली आहेस आणि याच्यासाठी मी ईश्वराचे आभार मानते. तू जिथे कुठे असशील तिथे तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील. थँक्यू अँड आय लव्ह यू. एनिवे, नाव वी गो टू किशोरीजी. कोणाला लावणार फोन? मी ऍक्च्युली माझ्या आई बाबांना कॉन्फरन्सवर लावायला इच्छा ठेवते. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. डॅडी किशोरी बोलतीये. पहिला त्यांचा रिस्पॉन्स असतो की चमकत राहा. हो हो, चमकतीये. तुम्ही सांगता त्याप्रमाणे कायम मी चमकत राहणार आहे. आणि सगळं करिअर मी तुम्हा दोघांनाच अर्पण करते माझं. कारण मी खूप लहान होते जेव्हा तुम्ही दोघांनी मला प्रोत्साहन दिलं आणि या क्षेत्रात आणलं. केवळ आवड होती, हौस होती आणि त्या हौसेला तुम्ही जे एनकरेजमेंट दिलात, जो पाठिंबा दिलात, आणि आई, तुझ्या सपोर्टमुळेच मी आज इथे आहे. कारण जेव्हा फिल्म लाईनमध्ये आले तेव्हा मला तुझ्या साथीची गरज होती. एकटी पडले होते मी. अर्थात चित्रपटाचं कुटुंब एक कुटुंब होतंच, पण मायेचा जो हात असतो तो तुझा कायम माझ्याबरोबर होता. की रात्री जरी मी उशिरा शूटिंगवरनं आले तरी कधी कधी डान्सचे रिहर्सल्स असायच्या तेव्हा पाय दुखायचे तर पायही दाबून दिले होते आई तुझे. आणि ते जे सुरुवातीचा काळ होता तो जो सपोर्ट मला तेव्हा मिळाला त्यामुळे मी खंबीरपणे माझे पाय रोवू शकले या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि आजही जरी तुम्ही माझ्या बरोबर नसता, आसपास नसता, तरी तुमची शिकवण, तुमचे आशीर्वाद कायम असतात माझ्याबरोबर. आणि तुम्ही जे मला अप्रिशिएट करता फोनवर किंवा जेव्हा आपण भेटतो की तुझा ही मुलाखत पाहिली, तो डान्स पाहिला, तो चित्रपट पाहिला, ते सगळे जे ॲप्रिसिएशन आहे त्यासाठीच मी जणू काही काम करते
तुमच्या इच्छेचा मान राखण्यासाठी काम करते असेही मी म्हणू शकेन. आणि तुम्ही दोघांनी ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं त्याचप्रमाणे माझ्या मुलावर, माझ्या नवऱ्यावरही तितकंच प्रेम करताय. आणि तुमचे आशीर्वाद कायम असेच माझ्याबरोबर असू देत. थँक्यू मा डॅडी, थँक्यू. ज्या प्रकारे ह्या राऊंडमध्ये भले भले येतात आणि गंगा यमुना त्यांच्या सुरू होतात, पण तुम्ही छान वुमन विथ सबस्टन्स असल्यासारख्या तुम्ही एकदम प्रॉपर तो राऊंड तारून नेलात असं आपण म्हणता येईल. परंतु आता पुढचा राऊंड तुम्ही कसा तारून जाणार हे आता बघायचं आहे. कारण आता हा राऊंड जो आहे हा आहे रॅपिड फायर राऊंड. तुम्ही पहिला ओके, हे वी गो. कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन चांगलं होतं? ऐका दाजीबा का मोहित यांची रेणुका? ऐका दाजीबा. आवडती अप्सरा, अर्थात आय होप की तुम्ही एकापेक्षा एकच अप्सरा आली हे पर्व फॉलो करताय असं मी अपेक्षा करतो. सोनाली खरे की उर्मिला कानेटकर? उर्मिला कानेटकर. नवऱ्यांनी दिग्दर्शित केलेला आवडता सिनेमा? सैलाब की साईबाबा? अच्छा, साईबाबा आहे ना चॉईस. मालिक एक. आवडती दिग्दर्शिका किशोरी शहाणे की रेणुका शहाणे? किशोरी शहाणे. आता आवडती नटी वर्षा उसगावकर की प्रिया बेर्डे? काय प्रिया बेर्डे. प्रिया बेर्डे, आर यू रेडी? Yeah. ओके, here we go. आवडता चित्रपट थरथराट का अशी ही बनवाबनवी? अशी ही बनवाबनवी. आवडती अप्सरा नेहा पेंडसे की मृण्मयी देशपांडे? नेहा पेंडसे. आवडता दिग्दर्शक महेश कोठारे की सचिन पिळगावकर? Oh my God. येस येस. सचिन जी हॅलो, हाव आर यू? महेश जी नमस्कार. बघताय ना कार्यक्रम फार बघण्यासारखा असतो आणि उत्तर फार लोक चांगली देतात. महेश कोठारे. आवडती नटी अश्विनी भावे की किशोरी शहाणे? डोळ्यात डोळे. अश्विनी भावे. लक्ष्मीकांत बेर्डे काय म्हणून जास्त आवडायचे, नवरा म्हणून की अभिनेते म्हणून? नवरा म्हणून. आवडता अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे की अशोक सराफ? अशोक सराफ. हृदयाचे हुंकार कोपले, हसणे ते दिलदार लोपले, पडद्यावरचे रंग संपले, अवचित तुझे जाणे, हरवले गाणे. काय राव तुम्ही तर इमोशनल. नाही सॉरी नाही, व्हेरी सॉरी. आणि कार्यक्रम संपत आलेला आहे, पण त्याआधी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आम्ही कबूल केलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक छान परफॉर्मन्स किशोरी शहाणेंचा दाखवू. काय सादर करताय? ऍक्च्युली मी प्रिपेअर्ड नाहीये जास्त. पण एक असं नसतं काही, असं काही नसतं. डान्सर जी असते ना ती कधीही प्रिपेअर्ड नाही ग बाबा. प्रॅक्टिस कोरिओग्राफी काहीच नाहीये. नाही थोडं काय जे काय असेल ते. चला चल ग, कर ग, काय नाही, छान कर. काय मी समोरनं तिकडनं बघतो. बर. मराठी साखर चखो.
क्या बात है, क्या बात. झकास, एकदम झकास. म्हणजे मला खरोखर आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं आणि असं वाटलं की खरोखर आपण जे काही कंपोजिशन केलं त्याला न्याय मिळाल्याचा आनंद मला तुम्ही आज दिलात. क्या बात आहे. चंद्रालाही ग्रहणाची दोन्ही अप्सरा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. शुक्रवार असू दे, शनिवार असू दे, नाहीतर आठवड्यामधल्या रिपीट होणारा कुठलाही वार असू दे, कधीही चुकू नका तुमचा आवडता कार्यक्रम फेअर अँड लव्हली खुपते तिथे गुप्ते.